राजूर तालुका अकोले परिसरातील विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद, चोरीचा माल घेणारा व इतर 3 आरोपींकडून 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असलेल्या धरणाचे कडेच्या असलेले विजेचे रोहित्र कोणीतरी अज्ञात आरोपींनी खोलून त्यामधील 3,50,000 रुपये किमतीची कॉपर चोरून नेलेली आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्री स्वप्नील सुरेश कोकणे राहणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पथकाने अहिल्यानगर जिल्ह्याचे शेजारील पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये विद्युत रोहित्रांमधील कॉपर चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून आरोपींची माहिती काढत असताना दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी पथकास व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा इसम नामे सुखदेव नांगरे व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा इसम हा नारायणगाव परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. नारायणगाव या ठिकाणी बातमीतील इसमांचा शोध घेत असताना एक संशयित इसम मिळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुखदेव नांगरे वय 24 वर्ष असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास केला असता त्याने त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याचे तसेच गुन्ह्यातील मुद्देमाल हा पुणे येथील भंगार दुकानास विक्री केला असल्याची माहिती दिली. सदर माहितीच्या आधारे इसम नामे सागर शिवराम जाधव, शैलेश बाळू पारधी, मोहम्मद तल्लाह मोहम्मद जुबेर यांना ताब्यात घेण्यात आले असून इसम नामे भास्कर केवळ, सुनील खंडागळे राहणार जवळकेही मिळून आलेले नाहीत. ताब्यातील आरोपींकडून 15,65,000 रुपये त्यामध्ये 65,000 रुपये किमतीचे कॉपर, 15 लाख रुपये किमतीची कॉपर चोरी करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार क्रमांक MH12EX 4340 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारी, अहिल्यानगर.